हेलो हेलो सदाभाऊने मांसाहारी जेवण बनवायला सांगितलं. म्हणले डॉक्टरांना आवडतं. तुम्ही घ्या आवरून. पाणी तापवले. हॅलो. येताय ना? नाही, मला उशीर होणार आहे. ठीक आहे. इथून निघताना तुला कळवतो. बाय. बाईसाहेब, मी घरी जाऊन येते. ताजं पीठ काढून ठेवले, घेऊन येते. म्हणजे तुम्ही इथे नाही राहत? नाही, माझं घर मागल्या आळीला आहे. ह्या असल्या वाड्यात एकटं कोण राहणार? असल्या म्हणजे या इतक्या मोठ्या वाड्यात एकटं कोण राहणार? मी आले. बाहेरून दरवाजा ओढून घ्या. हा बाई.
कोण आहे? कोण आहे? अरे कामत, कुठे गेला होता? तुमची गाडी आली आहे का ते बघायला गेलो होतो. आली का? हो. कामत, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यात नो कॉम्प्रोमाइज. आपल्या व्यवस्थेवर बऱ्याच लोकांचे प्राण अवलंबून आहेत. चला तुम्हाला सोडतो मी. जी. या. काय मॅडम आर्किओलॉजिस्ट? अरे वा, किती पिक्चरस्क आहे ना ही इमेज. या. हा फोटो तू आज काढलास? लवली. वा बायजामा, जेवण अप्रतिम झालंय. वर्षभरात वजन वाढवणारात तुम्ही आमचं. हा, पण किती उशीर केला जेवायला? येळेवर जेवण तब्येतीला चांगलं असतं. ते डॉक्टर आहे. थँक्यू. बाईसाहेब, ते फोटो काढले ते फेकून द्या आधी. का? सुंदर आहेत फोटोज. तरी पण असला अभद्र काही बाळगू नये जवळ. अभद्र? आणि साव सांजेच्या अशा फिरू नका एकट्या तिकडं. तिकडे म्हणजे कुठे? एनी प्रॉब्लेम बायजम्मा? सगळ्याच गोष्टींची उत्तरं देता येत नाहीत बाईसाहेब. बाईजामा, चहा छान झालाय. वय, पण ते फोटो द्या फेकून.
या पाण्याचे नमुने तपासायला हवेत. कामत, हा नमुने घेऊन ठेवा. जी. आलोय जवळ आपण. ही आली पडवळवाडी, ओढ्याच्या पलीकडे. दरवर्षीप्रमाणे आली साथ मलेरियाची. दरवर्षी 8-10 लोक तरी दगावतातच. आपला घास घेतल्याशिवाय ती परत जातच नाही. साथीचे रोग पसरले की ते आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाचे आपापले प्रयत्न सुरू होतात. माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे, पण त्याची निसर्गाशी सातत्यानं लढाई चालू आहे. माझं शास्त्र मला असं नाही सांगत. माझा माझ्या प्रयत्नांवर विश्वास आहे. पण डॉक्टर साहेब, आता आपण जे काही बघितलं तो त्यांच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे ना. दे. दगडावर डोकं आपटण्याला प्रयत्न नाही म्हणत. हे अंगात येणं, अंगारे, नैवेद्य, नवस, नॉनसेन्स. हा आपल्या परंपरेचाच एक भाग आहे डॉक्टर. त्या युनिटचा साऊंड आहे का, त्यात एक नाद असतो. ही आपली परंपरा आहे आणि परंपरा ही संस्कृतीचाच भाग आहे. म्हणजे ही आपली संस्कृतीच झाली ना. डॉक्टर साहेब, माणसाच्या अस्तित्वाच्या पलीकडेही काही आहे, त्याला आपण देव म्हणतो. आता आपण टेकडीवर उभं राहिलो की समोर समुद्र दिसतो, अथांग विस्तीर्ण, आणि त्यात छोट्या छोट्या होड्याही दिसतात. आणि क्षणार्धात आपल्याला माणसाचं अस्तित्व किती क्षुद्र आहे याची जाणीव होते. ज्या गोष्टी शास्त्राने सिद्ध होत नाही त्यावर माझा विश्वास नाही. हॅलो, काय झालं? गाडी बंद पडली साहेब. बंद पडली म्हणजे? काय झालं माहित नाही साहेब. अरे चालू करा ताबडतोब. हो साहेब, करतो साहेब. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. Shit. सुटला. डॉक्टर साहेब, हकेच्या अंतरावर हॉस्पिटल आहे. तुम्ही आहात, मी आहे, सगळी औषधं आहेत. गाडी बंद पडली मध्येच आणि हा गेला. आता हॉस्पिटलला जाऊन कदाचित याच्यावर औषधोपचार झाले असते तर हा वाचूही शकला असता. याला नियती नाही तर काय म्हणायचं? नियती माय फूट. बेजबाबदार आहात तुम्ही. तुम्हाला एक साधी गाडी मेंटेन नाही करतायत, त्यामुळे हा पेशंट गेलाय. मला नियतीच्या गोष्टी सांगतायत. युजलेस.
झाडामाडात शक्ती असते बाई, अमान्य करूनही विश्वास ठेवावा. भाऊ गेला माझा, मुंबईत आजारी होता, मला कळवलं नाही कुणी. हा इथं मुंजा होता, तुम्ही उभा आहात तिथं माग. एक कोंबड कापलं असतं, नवस बोलले असते, वाचला असता. खूप लोक वाचवलेत मी नवसानं. माझाच भाऊ गेला. बायजम्मा, माझे आतले कपडे वाळत घातले होते, ते नाही आहेत. कुठं वाळत घातले होते? मागे परसात. माकडा बिकडाने पळवले असतील. पण बाकीचे सगळे कपडे आहेत. तिकडं नका घालू वाळत, मला द्या, मी घालते. बर. काय झालं बाई? कोणीतरी आहे तिकडे. कुठे? न्हाणी घरात. थांबा, मी बघते. नाही, नको. थांबा बाई, मी बघते. नका जाऊ तुम्ही.